एखाद्या व्यक्तीला जर वयाच्या 45व्या वर्षी डायबिटीस डिटेक्ट झाला, म्हणजे रक्तातली साखर जर प्रमाणापेक्षा जास्त वाढली असेल असं कळलं, तर खरं तर यासाठीची सुरुवात ही शरीरात किमान 10 ते 15 वर्ष आधी झालेली असते. हे माहिती आहे का तुम्हाला? नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी चाफेकर. आजच्या तारखेला भारताला डायबिटीस कॅपिटल असं म्हटलं जात आहे, कारण भारतात सध्या 11 ते 12 कोटी लोकांना डायबिटीस डिटेक्ट झालेला आहे. आणि त्या व्यतिरिक्त 13 ते 15 कोटी लोक अशी आहेत की जी प्री डायबिटीस फेजमध्ये आहेत, म्हणजे डायबिटीस होण्याच्या पूर्वीच्या स्टेजमध्ये आहेत. म्हणजे साधारण 9 पैकी 1 व्यक्ती डायबेटिक आहे आणि 6 पैकी 1 भारतीय व्यक्ती प्री डायबेटिक आहे. आणि विशेष म्हणजे यातल्या 80% लोकांना हे माहितीच नाहीये की ते प्री डायबेटिक फेजमध्ये आहेत. खरं तर हे जर लक्षात आलं तर वेळीच योग्य ती काळजी घेऊन आपल्याला डायबिटीस होणार नाही यासाठीची उपाययोजना या काळात करता येऊ शकते. हे प्री डायबिटीस म्हणजे नक्की काय असतं? तर शरीराने दिलेला हा धोक्याचा इशारा आहे की आता तुमचं शरीर हळूहळू डायबिटीसकडे वाटचाल करत आहे. या काळात रक्तातली साखरेची पातळी ही हळूहळू वाढायला सुरुवात झालेली असते, पण ती इतकीही नसते की त्याला डायबिटीस म्हणता यावं. थोडक्यात साखरेचा कंट्रोल करण्यासाठी शरीर या काळात स्ट्रगल करत असतं. शरीरात साखरेचं मेटाबॉलिझम म्हणजे ग्लुकोज मेटाबॉलिझम कसं होतं हे आपण थोडक्यात समजून घेऊयात. आपण जेव्हा कुठलेही पिष्टमय पदार्थ म्हणजे कार्बोहायड्रेट्स खातो, भात, भाजी, पोळी, इडली, डोसा, पराठे, ब्रेड, बिस्किट्स इत्यादी, तेव्हा शरीरामध्ये पचनानंतर त्याचं विघटन ग्लुकोज नावाच्या साखरेत होतं. पचनानंतर हे ग्लुकोज रक्तामध्ये मिसळतं आणि रक्ताद्वारे ते शरीरातल्या प्रत्येक पेशींना त्याचा पुरवठा केला जातो. नॉर्मली रक्तातली साखरेची पातळी ही 80 मिलीग्रॅम पर DL इतकी असते. आणि जेव्हा आपण काहीही खातो तेव्हा ही साखरेची पातळी वाढायला लागते आणि मग ब्रेन पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड नावाच्या ग्रंथीला सिग्नल देतो की आता इन्शुलिन सिक्रेट करायची वेळ झाली आहे. हे इन्शुलिन नावाचं हार्मोन काय करतं तर ह्या रक्तातल्या ग्लुकोजला पेशींकडे घेऊन जातं आणि प्रत्येक पेशीचे दरवाजे ह्या ग्लुकोजसाठी उघडून देतं. म्हणजे थोडक्यात इन्शुलिन हे किल्लीचं काम करतं आणि पेशींचे दरवाजे ग्लुकोज मॉलिक्युल्ससाठी उघडून देतं. पेशींमध्ये या ग्लुकोजचा इंधन म्हणून वापर केला जातो आणि त्यापासून एनर्जी जनरेट होते. ही एनर्जी आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी वापरतो. जसं की मी आता बोलते, तर बोलण्यासाठी सुद्धा जी एनर्जी लागते ती ह्या ग्लुकोजच्या कन्झम्पशनमधूनच आलेली असते. अशा प्रकारे खाण्यातून आलेलं ग्लुकोज जेव्हा शरीरात इंधनासाठी वापरलं जातं तेव्हा मग रक्तातली त्याची लेवल जी आहे ती कमी होत जाते आणि इन्शुलिनची लेवल सुद्धा कमी व्हायला लागते. दिवसातून जितक्या वेळा आपण खात असतो तितक्या वेळा ही सेम प्रोसेस घडत असते. आणि आपण प्रत्येक जण कोणी 3 वेळा खातं, कोणी 4 वेळा खातं, कोणी त्याहून जास्त वेळा खात असेल, तर तेवढ्या प्रत्येक वेळेला ग्लुकोज रक्तात आलं की इन्शुलिन सिक्रेट होणार आणि मग ते पुढची सगळी हालचाल करणार. ही प्रक्रिया सतत घडत असते. जेव्हा आपल्या आहारात पिष्टमय पदार्थांचं म्हणजे कार्बोहायड्रेट्सचं, प्रोटीन्सचं आणि हेल्दी फॅट्सचं तसंच फायबरचं प्रमाण योग्य असतं म्हणजे संतुलित असतं, तेव्हा रक्तातली साखर नियंत्रणात ठेवणं शरीरासाठी अवघड नसतं. पण जेव्हा हा बॅलन्स बिघडतो आणि पिष्टमय पदार्थांचं म्हणजे कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण वाढतं, रिफाईंड कार्ब्सचं म्हणजे ज्यात मैदा आणि साखरेसारखे पदार्थ जास्त असतात, अशा पदार्थांचं सेवन वाढतं, तेव्हा मात्र शरीरात ग्लुकोज जास्त प्रमाणात तयार व्हायला लागतं. आणि मग हे जे जास्तीचं ग्लुकोज आहे ते रक्तात राहणं शरीरासाठी अत्यंत धोकादायक असतं. त्यामुळे ब्रेन त्याच्यावर तातडीने ॲक्शन घ्यायला लागतो आणि पॅनक्रियाजला अजून इन्शुलिन सिक्रेट करण्यासाठी सिग्नल देत राहतो. मग हे इन्शुलिन जे सिक्रेट होतं ते या ग्लुकोजची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करत असतं. म्हणजे सगळ्यात आधी ते पेशींकडे घेऊन जातं. पेशींमध्ये ग्लुकोज एंटर झालं, त्यानंतरही शिल्लक राहिलं की मग लिव्हर आणि मसल्समध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात ते स्टोअर केलं जातं. त्यानंतरही एक्सेस ग्लुकोज जे शिल्लक राहतं ते फॅटमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. अशा प्रकारे आहारातून येणाऱ्या साखरेचं प्रमाण जेव्हा शरीरात वाढायला लागतं आणि त्याला जर बैठ्या जीवनशैलीची जोड मिळाली
तर मग साखरेचं फॅटमध्ये होणारं कन्व्हर्जनही वाढायला लागतं, मग वजन वाढायला लागतं. शरीरात वाढलेल्या जास्त साखरेच्या नियंत्रणासाठी जास्त इन्शुलिन सिक्रीट होणं, ही प्रक्रिया जर दीर्घकाळ चालू राहिली, म्हणजे शरीराची ही झटापट अनेक वर्ष चालू राहिली, तर हळूहळू शरीरातल्या पेशी इन्शुलिनला दाद देईनाशा होतात. म्हणजे इन्शुलिनसाठीची त्यांची सेन्सिटिव्हिटी कमी होते आणि मग ही साखर पेशींमध्ये जाण्याऐवजी ती रक्तात वाढायला लागते. सुरुवातीला जेव्हा रक्तातली साखर 100 ते 125 मिलीग्रॅम पर DL या रेंजमध्ये असते आणि HbA1c सुद्धा 5.7 to 6.5 या रेंजमध्ये असतं, तेव्हा त्याला प्री डायबिटीस रेंज असं म्हटलं जातं. आणि जेव्हा ही साखर 126 मिलीग्रॅम पर DL पेक्षा जास्त दिसायला लागते आणि जर 2-3 वेळा टेस्ट करून सुद्धा ती त्याच्यावर असेल आणि HbA1c सुद्धा 6.5 च्या वर असेल, तर मग डायबिटीस कन्सिडर केला जातो. आता ही जी सगळी प्रोसेस आपण समजून घेतली, ती 10 ते 15 वर्ष किमान शरीरात चालू असते आणि त्यानंतरच डायबिटीस डिटेक्ट होतो. प्रत्यक्ष डायबिटीस डिटेक्ट होण्याच्या 3 ते 5 वर्ष आधी अनेक लोक ही प्री डायबेटिक फेजमध्ये असतात. पण प्री डायबिटीसच्याही पूर्वी, म्हणजे रक्तातली साखर 100 ते 125च्या रेंजमध्ये दिसण्याच्याही पूर्वी रक्तातलं इन्शुलिनचं प्रमाण वाढलेलं असतं आणि फास्टिंग इन्शुलिन ही लेवल चेक केली तर ते प्रमाण वाढलेलं दिसतं. त्यामुळेच सध्या अनेक डॉक्टर्स आणि अनेक शास्त्रज्ञ सुद्धा ही फास्टिंग इन्शुलिनची टेस्ट केली जावी याबद्दल अधिकाधिक व्होकल होताना दिसत आहेत. याबद्दल अधिक जागृती होणं गरजेचं आहे, कारण जेव्हा फास्टिंग इन्शुलिन वाढतं याचाच अर्थ शरीर साखरेचं मेटाबॉलिझम म्हणजे ग्लुकोज मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्न करतंय, साखर कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करतंय, हे त्यातून समजून येत असतं. त्यासाठी योग्य त्या स्टेप्स वेळीच घेतल्या नाहीत तर पेशींची इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होत जाते आणि इन्शुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होत जातो. आणि इन्शुलिन रेझिस्टन्स हा सध्या आढळून येणाऱ्या अनेक मेटाबॉलिक डिसऑर्डर्ससाठीचा पाया आहे. मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणजे कुठल्या? तर वजन वाढणं म्हणजे ओबेसिटी, ब्लड प्रेशर वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढणं, डायबिटीस होणं आणि या सगळ्यामुळे स्ट्रोकची, हार्ट अटॅक्सची रिस्क वाढणं, ह्या सगळ्याला मिळून मेटाबॉलिक सिंड्रोम असं म्हटलं जातं. तर मग जर मेटाबॉलिक सिंड्रोमच्या या विळख्यातनं वाचायचं असेल तर वयाच्या 30 नंतर दरवर्षी काही टेस्ट करणं गरजेचं आहे आणि त्यामध्येच फास्टिंग इन्शुलिनची टेस्ट सुद्धा अवश्य करा. ही टेस्ट साधारण 8 ते 12 तासांच्या फास्ट नंतर सकाळी केली जाते. ह्याच्या नॉर्मल लेवल्स ह्या 2 ते 25 अशा समजल्या जातात, पण अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचं असं मत आहे की 5.2 किंवा 5.5 च्या वर जेव्हा फास्टिंग इन्शुलिन जातं तेव्हाच ती धोक्याची घंटा समजली पाहिजे आणि तिथेच योग्य त्या स्टेप्स घेतल्या गेल्या पाहिजेत. आता अशा कुठल्या स्टेप्स आहेत की ज्या घेतल्यामुळे आपण प्री डायबिटीस पासून डायबिटीसकडे जाण्यापासून स्वतःला रोखू शकतो? तर अगदी काही सोप्या स्टेप्स आहेत. ते म्हणजे आहारामध्ये काही बदल करणं, आहारामध्ये रिफाइंड कार्ब्सचं प्रमाण अतिशय कमी करणं, फायबरचं प्रमाण वाढवणं, कॉम्प्लेक्स कार्ब्सचं प्रमाण वाढवणं, म्हणजे आपल्या भारतीय आहारात जी धान्य घेतली जातात, ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा यांचं आहारातलं प्रमाण वाढवणं, भाज्यांचं प्रमाण वाढवणं, आहारामध्ये जंक फूडचं, पॅकेज्ड फूडचं प्रमाण कमी करणं, ह्या काही गोष्टी सुद्धा नक्की तुम्हाला मदत करू शकतात. आठवड्यातून किमान 150 मिनिटं व्यायाम केला, म्हणजे दररोज जर 30 मिनिटं व्यायाम, तोही आठवड्यातून फक्त 5 दिवस केला, तर प्री डायबिटीसमधून डायबिटीसमध्ये जाण्यापासून तुम्ही स्वतःला नक्की वाचवू शकाल. आणि हे माझं नाही तर अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचं, अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे. हा व्यायाम कुठल्याही स्वरूपाचा असला तरी चालेल. ब्रिस्क वॉकिंग चालेल, रनिंग, सायकलिंग, स्विमिंग, योगा ह्यापैकी कुठल्याही प्रकारचा व्यायाम चालेल. या व्यतिरिक्त किमान 7 तासांची शांत आणि स्वस्थ झोप घेणं हे पण अतिशय गरजेचं आहे आणि मानसिक ताणतणावांचं नियोजन पण गरजेचं आहे. कारण जेव्हा झोप अपुरी असते आणि मानसिक ताणतणाव जास्त प्रमाणात असतात तेव्हा शरीरात कॉर्टिसॉल या स्ट्रेस हार्मोनचं प्रमाण वाढतं आणि जेव्हा कॉर्टिसॉल वाढतं तेव्हा इन्शुलिनचं प्रमाण सुद्धा वाढतं आणि त्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होण्याला मदत होते. ह्या सोप्या स्टेप्स जर फॉलो केल्या तर प्री डायबिटीसमधून डायबिटीसचं होणारं कन्व्हर्जन
नक्की रोखता येतं. ह्या प्री डायबेटिक फेजमध्ये जाण्याआधी शरीरात ज्या घडामोडी घडत असतात त्या आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतल्या. याच घडामोडी अनेक मेटाबॉलिक डिसऑर्डर्ससाठी पण कारणीभूत असतात, हेही आपण बघितलं. यातल्याच काही विकारांविषयी आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये चर्चा करणार आहोत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि योग्य व शास्त्रीय माहितीवरच विश्वास ठेवा. धन्यवाद.